तर इथे बघा मस्त हे दह्यातलं बेसन आणि ही मस्तपैकी अशी मोठी मोठी भाकर. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर सकाळचे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आजच्या दिवसामध्ये काय काय होते ते मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हां, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर सगळे कामं झाले. आज सुट्टी आहे प्रिशाला आणि ह्यांना. तर आरामात असते. नाश्ता करायचा विचार आहे काहीतरी. तर सगळ्यात आधी तर मी दिवावात वगैरे करून घेते. छान प्रिशा झोपलेलीच आहे. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. तर कामं झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. म्हणजे तर बघा अशा प्रकारे ना सगळे घरं वगैरे मी आवरून घेतलेले आहे. प्रिशा तर आणखी झोपलेलीच आहे. मध्ये आलेली आहे. सगळ्यात आधी तर मी ना दिवावात करून घेते. आणि आमच्या कॉलनीमध्ये ना एक घराचा वास्तू आहे. तर तिथे म्हणजे सांगितलेलं आहे, पण जायचं की नाही हा विचार चालू आहे. तर मला असं वाटतं आहे नाहीच जाऊ, घरीच त्रास येते जायला. तर घरीच काहीतरी करून घेते. तर चला मग दिवावात वगैरे करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवतेच काय काय घेतलेलं आहे. काल आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. तर हेच ते टी शर्ट आहे घेतलं आणि बरीचशी शॉपिंग आहे. तुमच्यासोबत मी शेअर लवकरच करते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना दिवावात वगैरे करून घेतलेले आहे. काल रात्री ना आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा वाटाणे आणलेले होते. तर मस्तपैकी वाटाण्याचं वरण आणि पोळी करून घेते मी. हां, आणि फ्रेंड्स आज ना पोलिओसुद्धा आहे. तर प्रिशाला पोलिओ द्यायलासुद्धा घेऊन जायचं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की पोलिओ करा तुमच्या लेकरांना. पोलिओ देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर इथे बघा माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो प्रिशाला पोलिओ द्यायला. तर चला दाखवते मी प्रिशाला. अरे ऊपर नहीं नीचे रखने का है प्रिशा, हे देखो. ते बघा फ्रेंड्स, आम्ही ना प्रिशाला पोलिओ देऊन आणला आणि आता घरी आली. जेवण करत आहे मी. जेवणामध्ये मस्तपैकी मी वाटाण्याचं वरण आणि पोळी केलेलं आहे. तर हे बघा. तर चला मग आम्ही काल गेलो होतो ना बाहेर, तर ते शॉपिंग केली होती. तर मी ती शॉपिंगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. फ्रेंड्स, सकाळी सगळं आवरून घेतलं होतं मी. तर आता जेवण वगैरे झालं आमचं. तर पूर्ण पसारा परत जशान तसा झाला. तर हा पसारा मला परत आवरून घ्यायचा आहे. प्रिशाला मी तिकडे ठेवली थोडीशी आपलं रायटिंग करायसाठी. तर चला मग मी हे पटापट आवरून घेते आणि मग नंतर तुम्हाला मी माझी शॉपिंग दाखवते म्हटलं. पण आजच्या ब्लॉगमध्ये होणार नाही, कारण की प्रिशाला झोपवायचंसुद्धा आहे आणि हे कामंसुद्धा करून घ्यायचे आहे. तर चला मी पटापट कामं करते. आणि तर इथे बघा, जे डबलचे कामं असते ना, म्हणजे सकाळी सगळं व्यवस्थित करूनसुद्धा परत निघते ते म्हणजे घरं झाडणं आणि व्यवस्थित सोफा व्यवस्थित करून ठेवणं. तर हे सगळं झालं होतं आणि ना मी आज झोपलीच नव्हती. तर मला एवढा आळस येत होता ना खूप जास्त. मग ते सगळं झाल्यानंतर मी चेहऱ्यावरून पाणी घेतलं आणि ते केस करून घेतले. तरी पण आळस काही जातच नव्हता. मग जाऊ दे म्हटलं. अशा प्रकारे छान असे केस वगैरे करून थोडीशी बसली होती. प्रिशाना झोपूनच होती. प्रिशासोबत मी सुद्धा झोपली होती. पण ना मी लवकरच उठली आणि झोपेतून उठल्यानंतर ना एवढं जास्त आळस येते, खूपच जास्त आळस येते. त्यामध्ये ही आहे शॉपिंग. तर प्रॉपर अशी शॉपिंगचा व्हिडिओ मी अपलोडसुद्धा केलेला आहे. तर हा आधीचा शूट होता. तर मग मी म्हटलं की दाखवता येणार नाही, पण मी काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. ज्यांनी कोणी बघले नसाल तर त्यांनी नक्कीच जाऊन एकदा माझं चॅनल चेकआउट करा. तुम्हाला शॉपिंग दिसेलच. खूप मस्त अशी केलेली आहे. तर इथे बघा प्रिशाला झोपवली आणि मी सुद्धा झोपली होती. तर मी आत्ता सुटली. त्यांनी बाजार आणायला गेली. तर थोडं फ्रीज व्यवस्थित करून घेते मी. बघा मी ना फ्रीज साफ करायला घेतली होती, पण प्रिशा उठली. आता तिला खेळायला न्यायचं आहे मला आणि यांनी आल्याच्या नंतरच मी
इथे बघा फ्रेंड्स, रात्रीच्या जेवणामध्ये मी ना मस्तपैकी भाकर आणि दह्यातलं बेसन केलेलं आहे. तुम्हाला दाखवते. भाकर केलं तिथं पांढरा निघलं, तर तुम्हाला दाखवते. आणि भाजीचं साफ करत आहे आणि इथे मी भाकर बेसन केली मस्तपैकी. इथे बघा मस्त हे दह्यातलं बेसन आणि ही मस्तपैकी अशी मोठी मोठी भाकर. जेवण वगैरे झाल्यानंतर ना नुकताच फादर्स डे झाला होता, तर सेलिब्रेशन वगैरे करायचं काहीही नव्हतं. बाहेर गेलो तर प्रिशास जर आम्हाला केक दिसत असेल ना तर बिलकुलच वेट होत नाही. तर म्हटलं आत्ताच फादर्स डे झालं तर सेलिब्रेशन सुद्धा करूया. तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. Audio Jungle.